इकडे बघा पूर्ण हा डोंगर खाली आलाय मला वाटतं आणि हा रस्ता मध्ये बंद होता. पूर्ण इकडून पण खाली गेलाय आणि ह्या साईड पण पूर्ण नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आता कोकणात आमच्या गावी आणि आयोप्पा आणायचं आहे त्यांचं. मग छकुली आमची छोटी भाची तिलासुद्धा आणायला चाललो आहे आम्ही. आणि आता आम्ही आहोत रोहा रोडला. जस्ट आपला मुंबई गोवा हायवे एक्झिट करून आम्ही रोहा रोडला लागलो. सकाळी निघालो लवकर, त्याच्यामुळे व्हिडिओ मी आता चालू करतो आहे. तर थोडासा उजेड वगैरे होऊ दे त्याच्यानंतर. आणि गावाला पाऊस पण चांगला पडला आणि गावचं वातावरण किती भारी आहे, किती मस्त वाटतं एकदम. हा बघ ना, असे मध्ये मध्ये बघ पावसाचे ढग आहेत काळे काळे आणि थोडा बारीक बारीक पाऊस लागतोय. काळे ढग इकडे या साईडला बघ, कसं वाटतंय, कसं वाटतं स्नेहल? भारी वाटते एकदम गावाला. तर निघालो आम्ही आता गावी जायला. पण आम्हाला वाटलं की पाऊस भरपूर आम्हाला पाहिजे, ते वाटलं की असेल पाऊस, पण पाऊसच नाही आहे. पावसाने जायला जाम मजा येते. आणि आपला रायनो किती मळलाय, चांगलाच पूर्ण काळा काळा झाला तसा. तर रोह्याच्या घाटामध्ये आहेत आणि इकडे बघा पूर्ण हा डोंगर खाली आलाय मला वाटतं आणि हा रस्ता मध्ये बंद होता. पूर्ण इकडून पण खाली गेलाय आणि ह्या साईड पण पूर्ण डोंगर खाली आलाय. जो पहिला पाऊस पडलेला तेव्हा ना, जेव्हा पहिला पाऊस पडला ना तेव्हा या साईडचा रस्ता पण बंद होता मला वाटतं 2-1 दिवस. कारण का जंगल आणि हा घाट पण जाम डेंजर आहे एकदम. रोड पण छोटा आहे आणि वाकण पण खूप आहेत. पण भारी वाटतं या रोडवरती ना, एकदम पूर्ण 2 साईडनी झाडच झाड आहेत आणि मधून छोटासा रोड चाललाय. आणि इकडे पुढे माकडं पण असतात. एक ऑलरेडी गाडीत एक गाडीत आहे छोटा मंकी. गाडी चालत छोटा मंकी आहे गाडीत. कुठे तिकडे इकडे माकडे असतात पण आता नाही आहेत, ते गेले वाटतं. सकाळी झोपले, पावसातून पळाले वाटतं ते. झोपले ते. हे बघ ना, पूर्ण या साईडचे डोंगर ऑलमोस्ट सगळे खाली खाली आले. ते बघ तिकडे पण एक साफ केले आणि हा बघा. कोकणातली मायनिंग त्याच्यामुळे व्यवस्थित जरा मस्त आहे वाटतं. बघ हे बघ बघ छोटे छोटे माकडं. अरे अक्षय की भाई ये, अरे अक्षय की भाऊ भाई उघडला तर आत बी द्यायचा. बघतो तुझा भाऊ अक्षय दिसले की नाही काय माहिती कॅमेऱ्यामध्ये. आता इकडे हा रोड पण खूप शांत आहे, कारण की आता सगळ्यांना सुट्ट्या संपल्यात आणि पाऊस पण चालू आहे, त्याच्यामुळे आता रोड पूर्ण खाली आहेत. आता जो आपल्या साईडला गाड्यांना गर्दी कधी होईल, जेव्हा आता आपले सण येतील गणपतीमध्ये, तेव्हा हे रोड परत पुन्हा रोड सगळे भरतील. रोह्यात जस्ट पोचतोय आम्ही आणि आम्हाला चांगला पाऊस आता असं वाटतं की येत आहे. आणि काचेवरती बघा असं तुम्हाला एकदम शिंपडत पावसाचे थेंब दिसतात. आणि आपली लेफ्ट साईडला कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे. आता जस्ट आम्ही निडी क्रॉस केलंय, निडी स्टेशन. निडी आहे की निगडी? निडी आहे, निगडी तिकडे दुसरं आहे. ओके निडी. धुम्म चाले धुम्म चाले. मला वाटलेलंच पाऊस येईल, कारण की काळे काळे ढग दिसत होते.
मी दीदीकडे पोचलो, नाश्ता बिस्ता केला मस्त, इडली आणि डोसा. आणि आता आर्यबाबूला घ्यायला आलोय आम्ही स्कूलमध्ये. ही आर्याची स्कूल. हे काय शिकवलं तुला आज स्कूलमध्ये? मी ड्रॉइंग काढलं मस्त. हो हो. काय काढले ड्रॉइंग? कोणती ड्रॉइंग काढलीस तू? हा हे काय करते? कोणाला काय करते? तुझी फ्रेंड? तुझी फ्रेंड आहे? हे कोणती ड्रॉइंग केलीस तू? कोणती ड्रॉइंग? घराची? तर देतेस ना शिपळला आता? काय सुट्टी आहे उद्या? परत आम्ही हा उद्या ये परत सकाळी. चल. हा चिमणी विचार करते. कलर बघ. वॉच मस्त आहे बघ. हा कोण आहे? शशा. दाखव शशा दाखव. शशा. तर निघतो मी रोह्यातून. आम्ही आता आर्याच्या स्कूलमधून निघालोय. हा आर्या ती बोलली आईला काल की आम्हाला मामा आम्हाला न्यायला पाठव ना. तर निघालो आर्याच्या स्कूलमधून आम्ही. मस्त स्कूल आहे आर्याची. मला घेतील आर्या? मोठी आहे स्कूल तुझी ना? मला सांग ना घ्यायला प्लीज. तुझ्या वर्गात. तुझी स्कूल मोठी आहे ना? खालती पण आहे. खालती हो पण आहे. इकडे आहे ना. ती हायस्कूल आहे ना. आम्ही बघितलं येताना. तर आम्ही आता CNG मध्ये थांबलोय आणि हा रोह्यामधला दुसरा CNG जो नवीन झालाय अलिबाग रोडला. तिकडे बससाठी पण CNG वेगळे आहे. आम्ही पोचलो आमच्या वेस्टफी बागमांडले फेरीबोट जवळ. पण बरोबर मी 12:20 पोचलेलो. पण ती जेटी आता ना खूप छोटी आहे. तिकडे तुम्हाला दिसत असेल कुठली जेटी माहिती आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण फुल झाली जागा आणि आपल्या गाडीला जागाच नव्हती ठेवायला. तर आम्ही आता वाट बघतोय. आता बरोबर 1 तासाने जेटी आहे. 12:30ची होती तर 1:30ची आहे. आणि तिकडे बघा छोटीशी बोट आहे ती फिशिंग करते. हा ना जेटी आम्ही जेव्हा जेव्हा जातो येतो ना. ही जेटी ॲक्च्युली चुकायची नाही. चुकायची म्हणजे ही जेटी ॲक्च्युली मोठी. 2-3 वेळा लास्ट टाइम पासून असं होतं. ही जेटी ना छोटी जेटी आणि कारण की तिकडे तो पुलाचं काम चालू आहे ना. तुम्हाला दिसत असेल पुलाचं काम चालू आहे. तर तो कामासाठी ही मोठी जेटी तिकडे म्हणजे फेरीबोट तिकडे पुलाच्या कामाला ठेवले. आणि छोटी फेरीबोट याच्यामध्ये जास्त गाडी राहत नाही. त्याच्यामुळे सेकंड टाइम झालं ना आता आम्हाला जेटी नाही मिळाली. आणि आता उन्हात सुकत थांबलो आम्ही इकडे. गावाला पाऊस नाही अजिबात. एकदम कडक मस्त ऊन पडलाय. कडकडीत ऊन. मस्त नाही मग पाऊस पाहिजे. आणि स्नेहला पाऊस पडतो पाऊसच नाही पडत आहे. तर 12:30ची जी जेटी गेलेली आता 1 वाजता इकडे आली आणि आता इकडून आता 1:30 वाजता सुटेल. किती छोटी जेटी बघा. 1 2 3 4 5 6 जास्तीत 6 गाड्या राहतील. एवढी छोटी आहे. दुपारचे 1:45 वाजलेत आणि फायनली आम्ही घरी पोचलोय. तर डायनोला पार्क केलं इकडे. गावचं वातावरण बघा. म्हटलं पाऊस पडेल पण पाऊस नाहीये. मस्त कडक कडक ऊन पडलंय. तर बघा गावी आलं आणि मस्त आईने जेवायला गेलं नाही काय छोले हा काय आलूचा पतपत आहे ना. आणि इकडे वाल बिरडा. इकडे डाळ आहे. इकडे परत भाकरी राई भरपूर काय केलं नाही. आणि परत जेवायला पण वाट बघत थांबलेली. आम्हाला 2 वाजले यायला. इकडे स्नेहल बसल्या जेवायला. तर या सगळ्यांनी जेवायला. पप्पा जेवले ना? आई पप्पा जेवले ना? जेवले. पप्पा जेवले. आपण दुपारी गोळ्या खायच्या असतात किंवा पप्पा जेवले. आम्ही आता 3 जेवायला बसतो. या तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला. संध्याकाळचे वाजलेत 8 आणि आता यांची तयारी चालली आहे
संध्याकाळच्या जेवणाची. आणि संध्याकाळी आता म्हणजे रात्रीचं डिनर त्याच्यामध्ये आम्ही येताना काय आणलंय ते दिदीने दिले बोंबील. आता बोंबलाचा उकड काय करणार आहे उकडा रस्सा उकड उकडे उकडे करणार आहेत. आणि नंतर आमची पॅकिंग होईल फटाफट आणि पुन्हा आम्ही उद्या मुंबईला जाणार. तर आजचा हा फटाफट व्लॉग होता फास्टमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि दोघींनी बाय करा. बाय बाय. आईचं लक्ष नाही. आई तेल टाकतात. आई बिझी आहे. बाय बाय. बोंबलाची उकड करायला ना आई. तर भेटू एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी. बाय. गुड नाईट.